नमस्कार, बहुजन क्रांती न्यूज मध्ये आपले स्वागत। सुखदेव राघोबा आवताडे काटे हॉस्पिटल, सुखदेव राघोबा आवताडे काटे हॉस्पिटल यांची गुलाब पुष्प देऊन आमच्या अनुसूचित गोसावी सरांनी गुलाब पुष्प देऊन त्यांना विनंती करतो। हॅलो, यानंतर काटे हॉस्पिटलच्या मॅडम पुष्पा शशिकांत पाटील यांची बहुजन क्रांती न्यूजचे संपादक अमित भाई बागवान यांचेही गुलाब पुष्प देऊन राकेश साहेबांनी त्यांचेही स्वागत करावं अशी त्यांना विनंती करतो। त्याचबरोबर मित्रांनो विशेष म्हणजे पूर्ण करतो, तो आता 8 वर्षाचा आहे। तो 5 वर्षाचा असल्यापासून त्या स्पर्धेमध्ये भाग घेतो, नुसता भाग घेत नाही तर म्हणजे नाही येऊ पण तो त्यांना विनंती करतो। तर हा घेण्यासारखा आदर्श आहे, नुसता बघितलं टाळ्या झालेले आहेत त्यांचेही प्राचार्य साहेबांसाठी आपण सत्कार करतो। आणि त्याचबरोबर त्यांचं जोरदार आपण टाळ्या वाजवून सगळ्यांनी स्वागत करावं आपण त्यांना विनंती करतो। नुसतं बघू नका, हाताची घडी घातलेली माझी मित्र ज्युनियर पारीख सिनियर पारीखचे प्राध्यापक विजय पवार, क्रीडा संचालक विज्ञान महाविद्यालय सांगोला या ठिकाणी गेली 20 वर्ष झालं कार्यरत आहे। सांगोला तालुक्याचे लोकप्रिय आमदार भाई डॉक्टर गणपतरावजी देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी 10 ऑगस्ट रोजी आम्ही राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन करतो। या स्पर्धेचं हे सलग 15वं वर्ष असून या स्पर्धेसाठी जवळजवळ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दरवर्षी 150 ते 200 स्पर्धक दरवर्षी भाग घेतात। पण चालू वर्षी थोडंसं कोल्हापूर, सांगली, सातारा या भागातले आणि अक्कलकोट या भागातले जे खेळाडू आहेत ते पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळं स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकले नाही। तरीसुद्धा आमच्या सांगोला तालुक्यामध्ये जे काही पोलीस भरती होण्याच्या दृष्टीने जी अकॅडमी सुरू आहे, राजे शिवाजी करिअर अकॅडमी वाटंबर, त्याचबरोबर घेरडी या ठिकाणी आणि जवळा या ठिकाणी ज्या अकॅडमी सुरू आहेत
त्या ठिकाणचे 100हून जास्त स्पर्धक या स्पर्धेसाठी भाग घेतलेले आहेत. तरी अशा परिस्थिती असताना सुद्धा काही मोजके खेळाडू परभणी, अहमदनगर, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यातून आलेले आहेत. त्याचबरोबर जतसारख्या ग्रामीण भागातून, कोळ्या अशा ठिकाणीहून जवळजवळ 150 ते 200 स्पर्धक यावर्षी सहभागी झालेले आहेत. मला आवर्जून आपल्याला सांगावंसं वाटतं की हे स्पर्धेचं कुठेही खंड न पडता सलग 15 वर्ष झालं सातत्याने या स्पर्धा आम्ही भरवतो. त्यामुळं ही एक नामांकित स्पर्धा म्हणून पश्चिम महाराष्ट्रामध्ये ओळखली जाते. या स्पर्धेच्या पाठीमागचा उद्देश हाच होता की जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा आणि त्यांना एक व्यासपीठ खुलं व्हावं, आपलं आरोग्य चांगलं व्हावं, ह्या दृष्टिकोनातून या स्पर्धा आम्ही दरवर्षी घेतो. या स्पर्धेचं वैशिष्ट्य असं आहे की या स्पर्धेमध्ये 8 वर्षाच्या नील पाटीलपासून वय वर्ष 70 वर्षापर्यंतचे स्पर्धक या स्पर्धेमध्ये दरवर्षी धावतात. आमच्या या स्पर्धेच्या मार्गदर्शनाखाली सांगोला तालुक्यामध्ये मेडशिंगी, त्याचबरोबर डॉक्टर असोसिएशन, त्याचबरोबर गौडवाडी या ठिकाणी अशा प्रकारच्या मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्याचं यावर्षीपासून सुरू झालेलं आहे. हे सातत्यानं स्पर्धा या तालुक्यामध्ये मॅरेथॉनच्या होत असल्यामुळं आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगोला तालुका हा मॅरेथॉनसाठीचा एक माहेरघर बनलं आहे असं म्हटलं तर माझ्या दृष्टीनं ते चुकीचं ठरणार नाही. तर यावर्षीच्या स्पर्धा झाल्यानंतर यापुढे दरवर्षी 10 ऑगस्टला सकाळी 7 वाजता या राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचं आमच्या सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे विज्ञान महाविद्यालय सांगोला व न्यू इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेज सांगोला यांच्या संयुक्त विद्यमानाने अशा प्रकारची ही स्पर्धा दरवर्षी 10 ऑगस्टला नियमितपणे होते. याचा सर्व खेळाडूंनी, त्यांच्या पालकांनी, हितचिंतकांनी आपण लाभ घ्यावा अशी मी या स्पर्धेच्या निमित्तानं आपणास विनंती करतो. या राज्यस्तरीय मॅरेथॉन, श्रमिक मॅरेथॉन स्पर्धेमध्ये जर आपल्याला कोणाला सहभाग नोंदवायचा असेल तर इथून पुढं तुम्ही माझ्याशी संपर्क साधला चालेल. संपर्क नंबर आहे 98 22 37 66 64. या नंबरवर तुम्ही माझ्याशी संपर्क साधून या 10 ऑगस्ट रोजी होणाऱ्या डॉक्टर भाई आमदार गणपतरावजी देशमुख साहेबांच्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या या स्पर्धेमध्ये आपण सहभागी होऊ शकता. आपल्या मोबाईलवरती ताज्या घडामोडी पाहण्यासाठी यूट्यूबवर टाईप करा बहुजन क्रांती न्यूज सांगोला. या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा.